नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कैरीची पोळी किंवा कैरीची पापडी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथं कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि आता आपण या कैरीची साल काढून घेऊया. दोन्ही कैरीची आपण साल काढल्यानंतर कैरी आपण कट करून घेणार आहोत. बारीक बारीक असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या दोन्ही कैरीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण एक पॅन घेऊन पॅनमध्ये हे कैरीचे तुकडे काढून घेणार आहोत आणि हा पॅन आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅसवर ठेवल्यानंतर अर्धा ग्लास पाणी आपण कैरीमध्ये टाकून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं आपण ही कैरी शिजवून घेणार आहोत. एकदम मऊसूत अशी ही कैरी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कैरी शिजली गेलेली आहे. एकदम मऊसूत झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायचे आणि हे आपण कैरीचं मिश्रण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत. आणि मिक्सरला एकदम बारीक असं मऊसूत असं आपण हे बॅटर तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता. आता आपण तोच पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये हे कैरीचं मिश्रण काढून घेऊया. आणि 1-2 मिनटं हलवून घेणार आहोत. त्यामध्येच आता आपण पाववाटी साखर टाकून साखर आपण कैरीमध्ये मिक्स करून घेऊया. जसजशी साखर मेल्ट होईल तसतसं हे मिश्रण पुन्हा पातळ व्हायला सुरुवात होते. एकसारखं हलवूनच आपण हे मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनटं मी हे मिश्रण परतल्यानंतर यामध्ये हिरवा कलर टाकून घेतलेला आहे पाव चमचा आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहे. जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडत नाही आहे किंवा जेली फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपण हे एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच मी हे मिश्रण परतून घेणार आहे. एक 7 ते 8 मिनटं आपण हे मिश्रण परतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळे मीठ, पाव चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे. तो आपण या मिश्रणात टाकून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकसारखं हलवून छान असा याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेऊया. तुम्ही बघू शकता जेली फॉर्ममध्ये यायला मिश्रण सुरुवात झालेली आहे आणि आपलं मिश्रण तयार झालं आहे. कसं ओळखायचं तर स्पॅच्युलावरनं लगेचच हे मिश्रण खाली पडत नाही, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि 1-2 मिनटं मी हे मिश्रण हलवून घेणार आहे. आपला पॅन गरम आहे त्यासाठी मी हे मिश्रण 1-2 मिनटं असंच गरम पॅनमध्ये हलवून घेत आहे. आता एक मोठी प्लेट घेऊन आपण ह्या प्लेटला साजूक तूप लावून घेणार आहोत.
आणि हे मिश्रण लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी हे गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाने एकदम पातळ असा ह्याचा प्लेटमध्ये मी थर लावणार आहे. एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं आणि हे आपण आता 2 दिवस घरातच सुकवून घ्यायचं आहे. 2 दिवसांनी तुम्ही बघू शकता बिलकुल हाताला चिटकत नाही आहे, म्हणजे आपलं मिश्रण सुकलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. सहज अशी ही पापडी निघत आहे. आता ही पापडी आपण कट करून घेणार आहोत. मी इथं उभी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे रोल तयार करणार आहे. मस्त अशी आपली ही कैरीची पोळी किंवा कैरीची पापडी तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आपली कैरीची पापडी तयार झालेली आहे.